आता पाहूयात राजकीय टॉप 9 बातम्या। तर पालकमंत्री पदावरती कुणीही दावा करू नये असं आपण म्हणू शकत नाही, पण पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेणार। नाशिकच्या पालकमंत्री पदावरती मंत्री दादा हुसेनची प्रतिक्रिया। अजितदादांनी 70,000 कोटींचा घोटाळा कोणत्या देशात केला माहित नाही, शिर्डीतील सभेमध्ये बोलताना बच्चू कडू यांची खोचक टीका। संभाजी भिडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। कोल्हापूर विमानतळावरती फडणवीस आणि संभाजी भिडेंची व्हीआयपी रूममध्ये चर्चा। खासदार शिष्टमंडळाबाबत ठाकरेंच्या शिवसेनेतून खासदार प्रियंका चतुर्वेदींची निवड। उद्धव ठाकरेंना अंधारात ठेवत चतुर्वेदींची निवड। शशी थरूर यांच्या पावलावर पाऊल ठेवत चतुर्वेदींनी स्वतःची वर्णी लावली। बीडच्या परळीमध्ये जातीवाचक शिवीगाळ करत तरुणाला मारहाण। परळी गावातून घर उठून लावण्याची धमकी देत विटा काठ्यांनी मारहाण। 5 जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीच्या सह मारहाणीचा गुन्हा दाखल। बीडमध्ये पुन्हा एकदा पवनचक्कीच्या प्लांटच्या परिसरामध्ये गोळीबार। वेदकिनीतल्या प्लांट परिसरामध्ये कंपनी सुरक्षा रक्षकानं गोळीबार केल्याची माहिती। 1 जण गंभीर जखमी। सुरक्षा रक्षक जो आहे तो पोलिसांच्या ताब्यात। नेकनूर पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू। मंत्री पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केल्याप्रकरणी शिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। मतीन मनियार या नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। धुळे रोकड प्रकरणातील चौकशीला वेग। अर्जुन खोतकरांचे पीए किशोर पाटलांची झाली चौकशी। धुळ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आज अंदाज समितीची बैठक। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विविध कार्यक्रमांसाठी सोमवारी नागपुरात येणार। नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या स्वास्थ्य निवास भूमिपूजन कार्यक्रमाला शहा उपस्थित राहणार।